हेलो माय महाराष्ट्रीयन मंडळी, कसे आहात? नेहमीसारखे फ्रेश आणि हॅपी आहात ना? चला तर मग आपण हिज फर्स्ट फ्लाइट या मोटिवेशनल प्रेरणादायी लेसन ला हसत खेळत समजवून घेऊया. एक सीगल होता. तो तुमच्यासारखाच टीनेजर होता. तुमच्यासारखेच त्यालाही पंख फुटले होते. तुमच्यासारखाच तो उडण्याचा प्रयत्न करत होता. तुम्ही नाही का नको तिथे उडता. फरक एवढाच आहे की उडणे त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुमचे उडणे म्हणजे शक्यतो शेण खाणे आहे. मित्रांनो, सांगण्याचा हेतू एवढाच की सध्या उडू नका, तर आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाका. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. तो तरुण सीगल त्याच्या काठावर एकटा होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे 2 भाऊ आणि एक बहीण आदल्या दिवशीच उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला त्यांच्यासोबत उडण्याची भीती वाटत होती. Somehow, when he had taken a little run up forward to the brink of the ledge, कसा तरी तो कड्याच्या काठावर थोडासा धावत सुटला and attempted to flap his wings, आणि पंख फडफडवायचा प्रयत्न केला. He became afraid. आणि तो घाबरला. म्हणून मी थंबनेलवर एक शेर टाकला आहे. शायर म्हणतो की पंखांनी उडता येत नाही, तर उडण्यासाठी हौसला म्हणजे हिम्मत, साहस, डेअरिंगची गरज असते. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. खाली दूरवर पसरलेला अथांग समुद्र. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. मैलोमैल लांबच लांब आणि खोलच खोल. ही फेल्ट सर्टन दॅट. त्याला खात्री वाटत होती की हिज विंग्स वुड नेवर सपोर्ट हिम. आपले पंख कधीही साथ देणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड. म्हणून त्याने आपले डोके खाली वाकवले. अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज. आणि तो कड्याखाली असलेल्या छोट्या छिद्राकडे पळून गेला. वेर ही स्लेप्ट ॲट नाईट. जिथे तो रात्री झोपला. इवन वेन इच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर. त्याचा प्रत्येक भाऊ आणि त्याची लहान बहीण, हुज विंग्ज वर फर शॉर्टर दॅन हिज ओन, ज्यांचे पंख त्याच्या स्वतःच्या पंखापेक्षा खूपच लहान होते, रॅन टू द ब्रिंक. ते कड्यावर धावले. फ्लॅट देअर विंग्ज. त्यांनी पंख फडफडवले. अँड फ्लू अवे. आणि उडून गेले. लहान पंख असून सुद्धा त्याचे लहान भाऊ बहीण उडाले. याचाच अर्थ आहे की पंख फक्त उडण्यासाठी मदत करणारे साधन आहे, तर उडण्यासाठी ख्या अर्थाने गरज आहे, ती म्हणजे हौसला, हिम्मत, साहस, डेअरिंगची. ही फेल टू मस्टर अप करेज. तो धैर्य एकटवू शकला नाही. टू टेक दॅट प्लंज. उड्डाण करण्यासाठी. विच अपियर टू हिम सो डेस्परेट. त्यामुळे तो खूप हताश दिसत होता. म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हिज फादर अँड मॉदर हॅड कम अराउंड. त्याचे आई वडील त्याच्या अवतीभोवती घिरट्या घालत होते. कॉलिंग टू हिम श्रिल्ली. त्याला कर्कश आवाजात हाक मारत होते. एवढंच काय तर त्याने उडण्याचा प्रयत्न करावे यासाठी. अपब्रेडिंग हिम. ते त्याला रागावत होते. थ्रेटनिंग. दम भरत होते की टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लेज. त्याला त्याच्या काठावर उपाशी मरण्यासाठी सोडून देतील. अनलेस ही फ्लू अवे. जर तो उडाला नाही तर अगदी तुमच्या पालकांसारखे तुम्ही अभ्यास करावा म्हणून तुम्हाला प्रोत्साहन देतील, लालूच देतील, तरी तुम्ही अभ्यास नाही केला तर रागवतील, मारतील आणि दम पण भरतील. थांब मुडद्या, आता पाहतेच तुला. तुझे खाणेपिणे बंद करते. गंमत असते ना, एकीकडे मुडदा म्हणते आणि दुसरीकडे म्हणते तुझे जेवणच बंद करते. मुडदा काही खातो का? चला अपेक्षा करूया तुमच्या बाबतीत असं काही घडत नसेल. आणि घडत असेल तरीही त्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही. उलट आनंद माना की तुमचे आई वडील तुमच्यावर जास्त प्रेम करतात.
बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण जीवाच्या भीतीने तो हालचाल करू शकला नाही, त्याने उडण्याचा प्रयत्न केला नाही. मित्रांनो, आपण पहिला पॅराग्राफ संपवला पण आता आपण याच पॅराग्राफवर साइड मार्जिनमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. पण तत्पूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर प्रथम चॅनल सबस्क्राइब करा. लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. व्हॉट डिड द यंग सीगल फील? त्या तरुण सीगलला काय वाटत होते? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पॅराग्राफ नंबर 1, लाईन नंबर 8 मध्ये आहे. आन्सर: द यंग सीगल फेल्ट सर्टन दॅट. त्या तरुण सीगलला वाटत होते की हिज विंग्ज वुड नेवर सपोर्ट हिम टू फ्लाय. त्याचे पंख त्याला उडण्यासाठी कधीही साथ देणार नाही. गेस द मीनिंग ऑफ. खालील शब्दांचे अर्थ इंग्रजीमधून सांगायचे आहे, हे लक्षात ठेवा. मस्टर अप करेज चा अर्थ आहे टू कलेक्ट करेज, धैर्य गोळा करणे. असेंडिंग द स्काय चा अर्थ आहे गोइंग अप इन द स्काय, म्हणजे आकाशात वरवर जाणे. दॅट वॉज 24 hours ago. 24 तासांपूर्वीची गोष्ट होती. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. तेव्हापासून कोणीही त्याच्या जवळ आले नव्हते. द डे बिफोर, ऑल डे लॉंग, आदल्या दिवशी, दिवसभर, ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. त्याने आपल्या आईवडिलांना आपल्या भावा-बहिणींसोबत उडताना पाहिले. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट. त्यांना उड्डाणाच्या कलेमध्ये परिपूर्ण बनवताना. टीचिंग देम. त्यांना शिकवत होते. हाऊ टू स्किम द वेव्ज. लाटांच्या वर कसे उडावे. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. आणि माशांसाठी डुबकी कशी मारायची. ही हॅड, इन फॅक्ट, खरं तर, सीन हिज ओल्डर ब्रदर. त्याने त्याच्या मोठ्या भावाला पाहिले होते. कॅच हिज फर्स्ट हेरिंग. त्याचा पहिला हेरिंग मासा पकडताना. अँड डिवार इट. खाऊन टाकताना. स्टँडिंग ऑन अ रॉक. खडकावर उभे राहून. वाईल हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. त्यावेळी त्याचे पालक त्याच्या भोवती घिरट्या घालत अभिमानाने त्याला ओरडून प्रोत्साहन देत होते. अँड ऑल द मॉर्निंग, द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅटो, मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ. आणि सकाळपासून संपूर्ण कुटुंब विरुद्ध कड्यावरून मध्यभागी मोठ्या पठारावर फिरत होते. टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉवर्डाईस. त्याच्या भ्याडपणाबद्दल त्याला टोमणे मारत होते. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. सूर्य आता आकाशात चढत होता. ब्लेजिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. त्याच्या दक्षिणेकडे असलेल्या काठावर सूर्य तळपत होता. ही फेल्ट द हीट. त्याला उष्णता जाणवली. बिकॉज ही हॅड नॉट इटेन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. कारण आदल्या रात्रीपासून त्याने जेवले नव्हते. वाय डिड द यंग सीगल फील हॉट? त्या तरुण सीगलला उष्णता का जाणवत होती? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सेकंड लास्ट पॅराग्राफमध्ये आहे. द वॉज असेंडिंग द स्काय. सूर्य आकाशात चढत होता. ब्लेजिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड साऊथ. त्याच्या दक्षिणेकडे असलेल्या काठावर सूर्य तळपत होता. ही हॅड नॉट इटेन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आदल्या रात्रीपासून त्याने जेवले नव्हते. सो द यंग सीगल फेल्ट हॉट. म्हणून त्याला उष्णता जाणवली. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. तो सावकाश काठाच्या कडेवर गेला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग. आणि एका पायावर उभा राहून. विथ द अदर लेग हिड्डन अंडर हिज विंग. दुसरा पाय त्याच्या पंखाखाली लपवले. ही क्लोज्ड वन आई, देन द अदर. त्याने एक डोळा बंद केला, नंतर दुसरा. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि झोपी गेल्याचे नाटक केले. जणू काही तो दाखवण्याचा प्रयत्न करत होता की तो आजारी आहे,
जेणेकरून त्याचे आई वडील त्याच्याकडे लक्ष देतील. स्टिल दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅटो. त्याने त्याच्या भावंडांना पठारावर पाहिले, डॉजिंग विथ देअर हेड्स संक इनटू देअर नेक्स. गळ्यात डोके घालून झोपत होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. त्याचे वडील त्यांच्या पांढ्या पाठीवर असलेले पिसे स्वच्छ करत होते. ऑनली हिज मॉदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅटो. ती पठारावर थोड्याशा उंचवटीवर उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. तिची पांढरी छाती पुढे आलेली होती. नाऊ अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश. आता पुन्हा तिने माशाचा तुकडा फाडला. दॅट ले ॲट हर फीट. तिच्या पायाजवळ पडलेला. अँड देन स्क्रॅड इट साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि नंतर तिच्या चोचीची प्रत्येक बाजू खडकावर खरडली. द साइट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. जेवण बघून तो वेडा झाला. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे. त्याला अशा प्रकारे अन्न फाडणे खूप आवडत असे. स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट इट. वेळोवेळी चोच घासून शार्प करून त्याला अन्न फाडणे खूप आवडत असे. व्हॉट वर द यंग सीगल्स ब्रदर्स अँड सिस्टर डुईंग. त्या तरुण सीगलचे भाऊ आणि बहीण काय करत होते? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 33 वरील पहिल्या 3 लाईन्समध्ये आहे. आन्सर: द यंग सीगल्स टू ब्रदर्स अँड सिस्टर वर लाईंग ऑन द प्लॅटो, डॉजिंग विथ देअर हेड्स संक इनटू देअर नेक्स. त्या तरुण सीगलचे 2 भाऊ आणि एक बहीण पठारावर गळ्यात डोके घालून झोपत होते. ही क्राईड, गा गा गा. तो ओरडला. बेगिन हर टू ब्रिंग हिम सम फूड. तो तिला काही खाऊ आणण्याची विनवणी करू लागला. गॉकोला, शी स्क्रीम्ड बॅक डिरायसिव्हली. गवकोला, ती उपहासाने किंचाळली. जणू काही ती सांगत होती, नाही, तुला उडणे शिकल्याशिवाय काहीही मिळणार नाही. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. तरीसुद्धा तो तिला दुःखी होऊन हाक मारत राहिला. अँड आफ्टर अ मिनिट ओर सो ही अट्टर अ जॉयफुल स्क्रीम. आणि एका मिनिटानंतर तो आनंदाने ओरडला. हिज मॉदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश. त्याच्या आईने माशाचा तुकडा उचलला. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. आणि ती त्याच्या दिशेने उडत येऊ लागली. ही लीन्ड आउट इगरली. तो उत्सुकतेने तिच्याकडे झुकला. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. दगडावर पाय मारू लागला. ट्राईंग टू गेट निरर टू हर. तो तिच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. ॲज शी फ्लू अक्रॉस. जेव्हा ती त्याच्याकडे उड्डाण करीत होती. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम. पण जेव्हा ती त्याच्या अगदी समोर आली, शी हॉल्टेड. तेव्हा ती थांबली. हर विंग्ज मोशनलेस. तिचे पंख स्थिर झाले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज ब्रेक. तिच्या चोचीत असलेला माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या जवळपास पोहोचला होता. मित्रांनो, ही आईची एक भन्नाट युक्ती होती. अगदी सेम टू सेम, तुमच्या आई बाबासारखी. बाबासारखी. कधी कधी कॅडबरी, बर्गर, पिझ्झा किंवा तुमच्या फेवरेट गोष्टीचे लालच देऊन तुमच्याकडून ते एखादे काम नकळत करून घेतात. येथे आईने माशाचा तुकडा देण्याचे फक्त आमिष दाखवले आणि तो फसला. पहा त्याने काय केले. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. तो आश्चर्याने एक क्षण थांबला. वंडरिंग वाय शी डिड नॉट कम निरर. आणि विचार करू लागला की ती जवळ का येत नाही. अँड देन, मॅडन्ड बाय हंगर. आणि मग भुकेने वेडापिसा होऊन, ही डाइव्ड ॲट द फिश. त्याने माशाकडे झेप घेतली. पण आई पटकन वर उडाली आणि आईच्या मागे तो उडाला, माशाच्या तुकड्यासाठी. मग काय घडले? विथ अ लाऊड स्क्रीम,
जोरात किंचाळत. ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. तो पुढे झेपावला आणि खाली पडू लागला. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम. मग एका भयंकर दहशतीने तो भयभीत झाला. अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. आणि त्याच्या हृदयाची धडधड थांबली. ही कुड हिअर नथिंग. त्याला काहीच ऐकू येत नव्हते. खेळ संपला, आता त्याला त्याचे मरण दिसू लागले. बट इट ओन्ली लास्टेड अ मिनिट. पण ते फक्त 1 मिनिट चालले. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. दुसऱ्याच क्षणी त्याला पंख बाहेर पसरलेले जाणवले. द वाइंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर्स. वारा त्याच्या छाती वरील पिसांना. देन अंडर हिज स्टमक. आणि नंतर त्याच्या पोटाला. अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि त्याच्या पंखांना स्पर्श करून विरुद्ध दिशेने जाऊ लागला. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला असे वाटू लागले की जणू काही त्याचे पंख हवेला चिरून पुढे जात आहे. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. आता तो खाली पडत नव्हता. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. तो हळूहळू वर खाली उडत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. त्याला आता भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बिट डिजी. त्याला जरा चक्कर आल्यासारखे वाटले. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स. मग त्याने एकदा पंख फडफडवले. अँड ही सोर्ड अपवर्ड्स. आणि तो वर झेपावला. गा 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 गॉकोला. हिज मॉदर स्वूप्ड पास्ट हिम. गा 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 गवकोला. ओरडत त्याची आई त्याच्याजवळून गेली. हर विंग्ज मेकिंग अ लाऊड नॉइज. तिच्या पंखांचा जोरात आवाज झाला. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्याने तिला किंचाळत उत्तर दिले. देन हिज फादर फ्लू ओव्हर हिम स्क्रीमिंग. नंतर त्याचे वडील ओरडत त्याच्यावरून उडून गेले. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम. त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण त्याच्या आवतीभोवती उडत होते. कर्वेटिन कधी कधी घोड्यासारखे अँड बँकिंग. तर कधी एका पंखाने अँड सोरिंग. तर कधी उंच भरारी घेत. अँड डायव्हिंग. तर कधी सूर मारत. त्याच्या आवतीभोवती उडत होते. व्हॉट वर द यंग सीगल्स ब्रदर्स अँड सिस्टर डुईंग. त्या तरुण सीगलचे भाऊ आणि बहीण काय करत होते? मित्रांनो, प्रश्न सेम आहे. फक्त सेज बदला म्हणून उत्तर वेगळे आहे. आता या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 33 वरील शेवटच्या 3 लाईन्समध्ये आहे. आन्सर: द यंग सीगल्स 2 ब्रदर्स अँड सिस्टर वर फ्लाइंग अराउंड हिम, कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग. त्या तरुण सीगलचे 2 भाऊ आणि एक बहीण कधी कधी घोड्यासारखे, तर कधी एका पंखाने, तर कधी उंच भरारी घेत, तर कधी सूर मारत त्याच्या आवतीभोवती उडत होते. विंग, तर कधी सूर मारत त्याच्या आवतीभोवती उडत होते. देन ही कम्प्लिटली फोरगॉट दॅट. मग तो पूर्णपणे विसरला की ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. काही वेळापूर्वी तो उड्डाण करू शकत नव्हता. अँड कमेंडेड हिमसेल्फ. त्याने स्वतःचीच प्रशंसा केली. टू डाईव्ह. डुबकी मारण्यासाठी. अँड सोड. आणि उंचावर जाण्यासाठी. अँड कर्व. घिरट्या घालण्यासाठी. श्रीकिन. श्रिल्ली. कर्कश आवाजात ओरडून. व्हॉट डिड ही फोरगेट. तो काय विसरला? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 33 वरील पहिल्या 2 लाईन्समध्ये आहे. आन्सर: ही कम्प्लिटली फोरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. तो पूर्णपणे विसरला की काही वेळापूर्वी तो उड्डाण करू शकत नव्हता. आनंद व्यक्त करत होता. ही वॉज नियर द सी नाऊ. तो आता समुद्राजवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. तो समुद्रावरून उडू लागला. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. सरळ दिशेने समुद्रावरून उडत होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याला त्याच्या खाली एक विस्तीर्ण हिरवा समुद्र दिसला.
म्हणजेच समुद्राचे पाणी हिरवेगार दिसू लागले. विथ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट, समुद्रावर लहान लहान टेकड्या तरंगत होती. अँड ही टर्न्ड हिज बीक साइडवेस, आणि त्याने आपली चोच बाजूला वळवली. अँड कॉड अम्युसेडली, आणि आश्चर्याने ओरडू लागला. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. त्याचे आईवडील आणि भाऊ-बहीण त्याच्या पुढे असलेल्या हिरव्यागार पाण्यावर उतरले होते. They were beckoning to him. ते त्याला खुणावत होते, कॉलिंग श्रिल्ली. कर्कशपणे हाक मारत होते. He dropped his legs to stand on the green sea. हिरव्या समुद्रावर उभे राहण्यासाठी त्याने पाय सोडले. His legs sunk into it. त्याचे पाय पाण्यात बुडू लागले. He screamed with fright. तो घाबरून ओरडला. And attempted to rise again flapping his wings. आणि पंख फडफडवत पुन्हा उठण्याचा प्रयत्न करू लागला. But he was tired. पण तो थकला होता. And weak with hunger. आणि भुकेने अशक्त झाला होता. And he could not rise. आणि तो उठू शकला नाही. Exhausted by the strange exercise. विचित्र व्यायामामुळे तो थकला होता. His feet sunk into the green sea. त्याचे पाय हिरव्या समुद्रात बुडाले. And then his belly touched it. आणि नंतर त्याच्या पोटाला स्पर्श झाला. And he sunk no farther. आणि तो आणखी पुढे बुडाला नाही. He was floating on it. तो त्यावर तरंगत होता. And around him his family was screaming. आणि त्याच्या आजूबाजूला त्याचे कुटुंब ओरडत होते. Praising him. त्याची स्तुती करत होते. And their beaks were offering him scraps of dogfish. त्यांच्या चोचीने त्याला डॉगफिशचे तुकडे खायला देत होते. He had made his first flight. त्याने त्याचे पहिले उड्डाण केले होते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.